बघा ऐकताय ना सगळेजण? आता नेक्स्ट जो प्रकार आहे हायब्रिडायझेशनचा तो कोणता? sp2 हायब्रिडायझेशन. टाइप ऑफ हायब्रिडायझेशन मध्ये बघतोय बघा आपण. तर पहिला बघितला आपण sp3 हायब्रिडायझेशन, दी प्रोसेस इन विच मिक्सिंग ऑफ 1s and 3p atomic orbital इज नोन ॲज काय म्हणलं जातं? sp3 हायब्रिडायझेशन. तसंच आता आपण बघतोय sp2 हायब्रिडायझेशन, दी प्रोसेस इन विच मिक्सिंग ऑफ 1s and 2p atomic orbital इट फॉर्म 3sp2 हायब्रिड ऑर्बिटल इज नोन ॲज काय म्हणलं जातं? sp2 हायब्रिडायझेशन. मग आता ह्या sp2 हायब्रिडायझेशनच्या प्रोसेसमध्ये जर बघितलं, 1s आणि 2p atomic ऑर्बिटल काय करतात? बॉन्डिंग मध्ये किंवा ओव्हरलॅपिंग मध्ये भाग घेतात आणि 3 sp2 हायब्रिड ऑर्बिटल तयार झाली. का तर 3 sp2 हायब्रिड ऑर्बिटल. sp2 का तयार झाली? तर 2p चं आणि एक s चं कॅरेक्टर असते. आता ह्याच्यामध्ये जर कॅल्क्युलेट केलं तर s कॅरेक्टर किती असतं? 33.33%. हे शेकड्या प्रमाण काढतो आपण. ओव्हरऑल काय? sp2 हायब्रिड ऑर्बिटल. ह्या sp2 मध्ये जर कन्सिडर केलं, एक s आणि 2p आहेत, एकूण ॲटॉमिक ऑर्बिटल किती झाली? 3. ह्या तिघांचं जर शेकडा प्रमाण काढायला गेलं तर त्यातलं s एक असते आणि त्याच्या दुप्पट कोण असते? p. मग तिघाचं शेकडा प्रमाण काढत असताना 33.33% असतो s कॅरेक्टर आणि 66.66% कोण असते तुमचं? p कॅरेक्टर. म्हणजे s जर एक पट असेल तर p किती असणार आहे? दुप्पट. का तर एकूण तिघाची संख्या किती आहे? 3 ॲटॉमिक ऑर्बिटल. एकूण शेकडा प्रमाण काढत असताना भागिले 3 करायचं. s 33%, p 66%. s 33% आणि p 66%. मग त्याच्यामध्ये जर बघितलं तर काय? sp2 जे काय ॲटॉमिक ऑर्बिटल आहे याच्यामध्ये s चं कॅरेक्टर असतं 33% आणि p चं कॅरेक्टर असतं काय? 66%. काय? 66%. मग आता दी प्रोसेस इन विच मिक्सिंग ऑफ 1s and 2p atomic orbital it forms 3sp2 orbital is known as sp2 hybridization. एक्झाम्पल आहे फॉर्मेशन ऑफ मिथिन मोलेक्यूल किंवा फॉर्मेशन ऑफ इथिन मोलेक्यूल. आता हे इथिनचं सूत्र असतंय CH2 डबल बॉन्ड CH2. आता हे sp2 हायब्रिडायझेशन मी नेहमीप्रमाणे सांगितलंय. काय? कार्बन कार्बनचा जर सिंगल कोव्हॅलंट बॉन्ड असेल, इथलं नेचर काय असतं कार्बन ॲटमचं? sp3. कार्बन कार्बन डबल बॉन्ड असेल sp2 आणि कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड असेल तर काय असणार आहे? sp हायब्रिडायझेशन. काय? कार्बन कार्बन जर ट्रिपल बॉन्ड असेल तर काय असणार आहे? sp हायब्रिडायझेशन. मग जर का सपोज इथं C ट्रिपल बॉन्ड C असेल तर टाइप ऑफ हायब्रिडायझेशन काय आलं? sp हायब्रिडायझेशन. मग आता इथं बघायचं आपल्याला कार्बनचा ॲटॉमिक नंबर किती असतो? 6. नेहमीप्रमाणे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1s2 2s2 आणि 2p2. काय? 1s2 2s2 आणि 2p2. ऐकतेत का सगळे? सगळे आहेत का बघा? बघा आता मिथिन मधलं इथिन कन्सिडर केलाय आपण. इथिन मोलेक्यूल. त्या इथिन मध्ये जर कन्सिडर केलं तर कार्बनचा ॲटॉमिक नंबर किती असतोय? 6. कार्बन हॅव्हिंग ॲटॉमिक नंबर 6. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1s2 2s2 2p2. काय? 1s2 2s2 2p2. जनरली बॉक्स डायग्राम न मांडताना s मध्ये 2 इलेक्ट्रॉन गेले, 2s मध्ये 2 गेले. आता 2p2 मध्ये काय बघत असताना x मध्ये 1 गेला आणि y मध्ये 1 गेला. 2px 2py आणि 2pz. आता 2px1 एक झाला, 2py1. कार्बन मध्ये काय केलं आपण आता? ही झाली ग्राउंड स्टेट. मांडून घेत असताना हायब्रिडायझेशन साठी काय झाली? ग्राउंड स्टेट ऑफ कार्बन ॲटम. नेक्स्ट स्टेप मध्ये काय करू शकतोय? आता आपल्याला दिसतंय p ऑर्बिटल जे आहे 2pz0 म्हणलं जातं. आता त्याला व्हॅकंट ऑर्बिटल आहे, पूर्णपणे एम्प्टी आहे, म्हणून त्याला काय म्हणलं जातं? 2pz0.
मग आता ते पूर्ण करायसाठी एकतर कुणाची रिऍक्टिव्हिटी जास्त असते, भरलेल्या ऑर्बिटलची, म्हणजे पूर्णपणे फुलफिल्ड असणाऱ्या, दुसरी कुणाच्या हाफ फिल्ड असणाऱ्या किंवा एमटी असणाऱ्या, पूर्णपणे रिकामा ऑर्बिटल असते त्याची एनर्जी जास्त असते. पण इथं तसं दिसून येत नाही आपल्याला, अर्ध भरलेला आहे. काय अनपेअर्ड असते त्याची एनर्जी जास्त असते, पूर्ण भरलेल्याची जास्त असते किंवा पूर्ण एमटी असते त्याची. पण इथं आपल्याला काय दिसतंय, पीच्या 2 ऑर्बिटल मध्ये एक एक अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आणि झेड मात्र कसं आहे 0. मग रिऍक्टिव्हिटी कशी होणार आहे आता याची, कमी जास्त होणार आहे, काही कमी जास्त होणार आहे. मग हे काय करतंय, तर बाजूच्या एस ऑर्बिटल मधला एक इलेक्ट्रॉन आपण पुढे पुश करतोय, त्याला काय म्हणलं जातं, प्रमोशन ऑफ 2s इलेक्ट्रॉन इनटू vacant 2pz0 orbital is known as excited state of carbon atom, is known as excited state of carbon atom. मग जर का सपोज बघितलं आपण 1s2 ऍज इट इज आहे, जसं आहे तसं, काय 1s2 ऍज इट इज, 2s2, आता इथला एक इलेक्ट्रॉन पुढे प्रमोट केला आणि 2p च्या बाबतीत मात्र कसा, px मध्ये एक इलेक्ट्रॉन, y मध्ये एक इलेक्ट्रॉन, z मध्ये एक इलेक्ट्रॉन, 2px1, 2py1 आणि 2pz1. म्हणजे आता 2s1 मध्ये काय झालं, आता 2s मध्ये एक इलेक्ट्रॉन झाला, काय 2s1 झाला. आता इथं वरती 2 होते, आपण एक पुढे ढकलल्यामुळे काय झाला 2s1. आता इथे जर बघितलं तर 2s1 आणि 2px1, y1 आणि z1 यांची एनर्जी कशी झालेली आहे, इक्वल एनर्जी. आता इक्वल एनर्जी होत असताना पुढची स्टेप आहे तुमची हायब्रिडाइज्ड स्टेट. फर्स्ट बघितलं आपण ग्राउंड स्टेट ऑफ एन ऍटम. ग्राउंड स्टेटला आपण काय करतोय, त्या ऍटमचा ऍटॉमिक नंबर लिहिला, सेंट्रल ऍटम पकडतोय, त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मांडलं ऑर्बिटल डायग्राम आणि बॉक्स डायग्राम प्रमाणे. पुढची नेक्स्ट स्टेप आहे ती कोणती, एक्साइटेड स्टेट. आता एक्साइटेड स्टेट मध्ये काय, इलेक्ट्रॉनचं पुशिंग होत असते किंवा प्रमोशन ऑफ 2s इलेक्ट्रॉन इनटू vacant 2pz0 ऍटॉमिक ऑर्बिटल. आता पुढची प्रोसेस आहे हायब्रिडायझेशनची. ह्या ऍटॉमिक ऑर्बिटलला एकत्र आणून त्यांना मिक्स करून त्यातून नव्याने एक ऍटॉमिक ऑर्बिटल तयार करायचा आहे. पण आता इथं ऍक्च्युअल मध्ये हायब्रिडायझेशन मध्ये कोण कोण भाग घेतय, तर एक यस, काय हायब्रिडायझेशन मध्ये ऍक्च्युअली कोण भाग घेतय, तर एक यस आणि तुमचे 2p ऍटॉमिक ऑर्बिटल, एक यस आणि 2p ऍटॉमिक ऑर्बिटल. मग याला पुन्हा मी सेपरेट करून मांडलं, 1s2 ऍज इट इज, जसं आहे तसं फुलफिल भरलेलं आहे, 2s1, काय 2s1 आणि इकडं p ची पुन्हा 2 सब ऑर्बिटल, काय 2s1 म्हणलं जातं याला, आणि p ची पुन्हा सब ऑर्बिटल. 2s1 मध्ये एक इलेक्ट्रॉन गेला, आता इकडं 2px1 आणि 2py1 हे काय झाले, s बरोबर मिक्स झाले, यांना मी म्हणलं हायब्रिड ऑर्बिटल. काय म्हटलं, हायब्रिड ऑर्बिटल्स. आता किती हायब्रिड ऑर्बिटल तयार झाले, एक s आणि 2p एकत्र आले, 3 sp2 ऑर्बिटल, काय 3 sp2 हायब्रिड ऑर्बिटल. यांना हायब्रिडायझेशन मध्ये भाग घेतला आणि 2pz1 जे आहे ते बॉन्डिंग मध्ये न भाग घेता अनबॉन्डेड ऑर्बिटल म्हणून बाजूला राहिलं. काय याला म्हणूया आपण, अनबॉन्डेड ऑर्बिटल, काय अनबॉन्डेड ऑर्बिटल म्हणून काय राहिलं, बाजूला शिल्लक राहिलं. मग आता 2pz1 कसं असतंय, बॉन्डिंग मध्ये भाग घेत नाही, ते शेवटी ओव्हरलॅप करत असते. मग आता एका कार्बन ऍटम कडे, इथिनच्या मोलेक्युल मध्ये जर बघितलं तर कार्बन ऍटमची संख्या किती आहे, 2, CH2 डबल बॉन्ड CH2. काय ह्या इथिन मोलेक्युल मध्ये कार्बनची संख्या किती आहे, 2. मग आता प्रत्येकी कार्बन ऍटमचे जर बघितले तर 3 ऍटॉमिक ऑर्बिटल ओव्हरलॅपिंग मध्ये भाग घेतात, म्हणजे हायब्रिडायझेशनच्या प्रोसेसमध्ये. पहिल्या कार्बन ऍटमची 3 sp2 हायब्रिड ऑर्बिटल आणि दुसऱ्या कार्बन ऍटमची 3 sp2 ऑर्बिटल. मग आता सपोज जर मांडलं, एक s आणि 2p कॅरेक्टर एकत्र येते तर काय तयार झालं, sp2 हायब्रिड ऑर्बिटल. एक s आणि 2p एकत्र येते. मग इथे जर बघितलं, इथे सुद्धा p ऑर्बिटलची डॉमिनन्सी आहे, म्हणजे कार्बन ऍटमला काढत असताना इथं ओव्हरलॅपिंगच्या बाबतीत कार्बन ऍटम कडं पहिलं sp2 ऑर्बिटल, दुसरं sp2 ऑर्बिटल. आता हे झालं तिसरं sp2 ऑर्बिटल. आता दुसऱ्या कार्बन ऍटमचं सुद्धा तसंच आहे, पहिलं sp2 ऑर्बिटल, हे झालं दुसरं sp2 ऑर्बिटल, हे झालं तिसरं sp2 ऑर्बिटल. काय दोन्ही कार्बन ऍटमची 3 sp2 ऑर्बिटल, 2, 3, इथं काय झालं 4, इकडे काय झालं 5
आणि इकडे झालं 6. काय दोन्ही कार्बन ॲटमची 3 sp2 ऑर्बिटल. आता प्रत्येक वेळेस जर बघितलं तर 2 कार्बन एकमेकाला ओव्हरलॅप होत असते. इथिन मॉलिक्यूल मध्ये काय 2 कार्बन ॲटम एकमेकाला ओव्हरलॅप होते. त्यांना पुन्हा 4 हायड्रोजन जोडलेले आहेत. पहिल्या कार्बन ॲटमला 2 हायड्रोजन, दुसऱ्या कार्बन ॲटमला 2 जोडलेले आहेत. आणि इथिन मधला कार्बन कार्बन मध्ये काय असतोय डबल बॉन्ड. काय कार्बन कार्बन डबल बॉन्ड. आता तो कसा तयार होतोय ते बघायचं आपल्याला. काय तो कसा तयार होतोय ते बघत असताना मी प्रत्येकी दोन्ही कार्बन ॲटमची 3 sp2 ऑर्बिटल काढली. पुढे आता नेक्स्ट जर मांडलं इथिन मॉलिक्यूलच्या फॉर्मेशन मध्ये जर बघितलं आपण तर अजून एक घटक आहे त्याच्यामध्ये हायड्रोजन. हायड्रोजनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1s1 आणि हायड्रोजनच्या s ऑर्बिटलचा शेप कसा असतोय स्पेरिकल शेप्ड. मग आता पहिल्या कार्बन ॲटमचं sp2 ऑर्बिटल काय एकूण किती आहेत sp2 ऑर्बिटल 3. दुसऱ्या कार्बन ॲटम कडे sp2 ऑर्बिटल किती आहेत तर एकूण 3. काय दोघांमधलं एक sp2 ओव्हरलॅपिंग जर झालं पहिल्या कार्बन ॲटमचा sp2 ओव्हरलॅप जर दुसऱ्या कार्बन ॲटमच्या ऑर्बिटल बरोबर जर sp2 ओव्हरलॅप झाला तर स्ट्रॉंग सिग्मा बॉन्ड तयार झाला. मग आता इथे एक sp2 ऑर्बिटल आहे. पुन्हा राहिले याचं दुसरं sp2 ऑर्बिटल. इथे सुद्धा काय sp2 ऑर्बिटल आणि इथे sp2 ऑर्बिटल. राहिलेला कार्बन ॲटम काय करतोय प्रत्येकी एक एक हायड्रोजन बरोबर बॉन्ड करतोय. अशा किती हायड्रोजन बरोबर बॉन्ड केला 4 हायड्रोजन बरोबर. हायड्रोजनचा एक अनपेअर्ड इलेक्ट्रॉन, कार्बनचा एक अनपेअर्ड इलेक्ट्रॉन. हायड्रोजनचा एक अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आणि कार्बनचा एक अनपेअर्ड इलेक्ट्रॉन. दोघाचा एक एक अनपेअर्ड इलेक्ट्रॉन जर एकत्र आला तर तिथं काय झाला कार्बन हायड्रोजन स्ट्रॉंग सिग्मा बॉन्ड तयार झाला. काय स्ट्रॉंग सिग्मा बॉन्ड. पण पाठीमागं बघताय तुम्ही बघा इथं काय सांगितलंय हायब्रिडायझेशन मध्ये कोण भाग घेतय 2s चं एक ऑर्बिटल s आणि p ची 2 ऑर्बिटल px आणि py. pz मात्र कसं अनबॉन्डेड काय बॉन्डिंग मध्ये किंवा हायब्रिडायझेशन मध्ये अनहायब्रिडायझ्ड ऑर्बिटल शिल्लक राहिलेला आहे. मग आपण ते पुढे कसं करतोय आता हे दोघं कसे दाखवले आपण आडवे एक्झिअली ओव्हरलॅपिंग दाखवलं. कार्बन हायड्रोजनचं sp2s ओव्हरलॅप आणि कार्बन कार्बनचा sp2 ओव्हरलॅप. आता दोन्ही कार्बन ॲटम कडे काय एक एक अनबॉन्डेड किंवा अनहायब्रिडायझ्ड ॲटॉमिक ऑर्बिटल शिल्लक राहिले आणि त्या दोघांकडेही एक एक अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहे. मग तो इलेक्ट्रॉन कार्बनच्या प्रतलाच्या वरच्या बाजूला तर असू शकतोय. मी खाली छोटी डायग्राम दाखवते बघा. काय कार्बनच्या प्रतलाच्या वरच्या बाजूला असू शकतोय किंवा एकतर खालच्या बाजूला. ही पॉसिबिलिटी आता काय खालच्या बाजूला. मग कार्बनच्या वरच्या बाजूला काय म्हणलं जातं अबोव दी प्लेन. काय कार्बनची वरची बाजू काय म्हणलं जातं अबोव दी प्लेन आणि कार्बनच्या खालची बाजू जी आहे त्याला काय म्हणलं जातं बिलो दी प्लेन. मग आता एकतर ओव्हरलॅपिंग अबोव दी प्लेन होईल किंवा बिलो दी प्लेन. पण हे ओव्हरलॅपिंग कसं होणार आहे आता ओव्हरलॅप होत असताना लॅटरल ओव्हरलॅपिंग होईल बघा. मी पिवळ्या पेनने दाखवलेला आहे. आडवं ओव्हरलॅप होत असतोय. इथं कसं पहिला जो बॉन्ड तयार झाला तो कसा झाला फेस टू फेस ओव्हरलॅपिंग. अगदी समोरासमोर 2 p ॲटॉमिक ऑर्बिटल काय दोघही sp2 जो ओव्हरलॅप झालेला आहे कसा अगदी फेस टू फेस त्याला काय म्हणलं जातं समोरासमोर. मग हा जो काही समोरासमोर ओव्हरलॅप झालेला आहे हा समोरासमोर झालेला ओव्हरलॅप मध्ये काय स्ट्रॉंग सिग्मा बॉन्ड तयार झाला. आणि जर का साइडवाइज किंवा लॅटरल ओव्हरलॅपिंग होत असेल तर तिथं काय तयार होतो पाय बॉन्ड. म्हणजे लॅटरल ओव्हरलॅपिंग कसं दाखवू शकतो बघा आपण कोणतं ऑर्बिटल लॅटरल ओव्हरलॅपिंग मध्ये भाग घेतय तर pz. हे pz छेदत असताना कसं उभं छेदलं जातंय. हे दोघंही छेदले जात असताना कसे छेदणार आहेत तर उभे. त्याला काय म्हणलं जातं व्हर्टिकल किंवा लॅटरल किंवा साइडवाइज ओव्हरलॅपिंग. मग आता हे pz आहे मूळचं pz कुठून तयार झालं एक्स मध्ये एक इलेक्ट्रॉन होता कार्बनच्या y मध्ये होता. pz मात्र एम्प्टी होतं पूर्णपणे कसं होतं 0. त्याला आपण कुठला इलेक्ट्रॉन घेतला 2s मधला प्रमोट केला. काय 2s मधला प्रमोट केल्यानंतर त्याच्याकडे इलेक्ट्रॉन आला. मग px py आणि pz तिघाकडेही एक एक अनपेअर्ड इलेक्ट्रॉन राहिला. पण z न मात्र काय केलं इथं दुसऱ्याचा उसना इलेक्ट्रॉन घेतलाय आणि तो घेतलेला इलेक्ट्रॉन सुद्धा हायब्रिडायझेशन मध्ये भाग न घेता कसा राहतोय शिल्लक राहतोय. आणि तो कसा छेदला जातोय तर बाय साइडवाइज किंवा लॅटरल ओव्हरलॅपिंग ऑफ ॲटॉमिक ऑर्बिटल इन
above the plane or below the plane of carbon atom. In above the plane or below the plane of carbon atom, it forms weak pi bond. म्हणजे तुमचं जे काय इथिन मोलेक्यूल तयार झाला, हा इथिन मोलेक्यूल कसा तयार होत असतोय, तर पहिले जे 3 लोब आहेत, पहिले जे 3 लोब आहेत ते कसे काढले मी, तर पहिला sp3, हे राहिलेले 2 sp3, पहिले दुसऱ्या कार्बन ॲटमचा sp3, राहिलेले 2 sp3, हे कुणाबरोबर बॉन्ड करते, तर हायड्रोजन बरोबर. कुणाबरोबर बॉन्ड झाला तर यांचा हायड्रोजन बरोबर. आता प्रत्येकी कार्बन ॲटमला 2-2 हायड्रोजन जोडले गेले. इथे एक हायड्रोजन आहे, प्रत्येकी कार्बन ॲटमला हायड्रोजन जोडले गेले. आता हायड्रोजन जोडले जात असताना इथे एक जोडला, हायड्रोजन इकडच्या बाजूला एक जोडला, या बाजूला एक हायड्रोजन जोडला. आता चौथा एक हायड्रोजन जोडला गेला, इथे चौथा एक हायड्रोजन जोडला गेला. म्हणजे कार्बननं काय केले, आपले 3 इलेक्ट्रॉन शेअर केले. 2 हायड्रोजनला, एक तिसरा कार्बनला, 2 हायड्रोजनला, एक तिसरा कार्बनला. राहिलेला जो चौथा इलेक्ट्रॉन आहे तो कुठं असतोय, पीझेड मध्ये. हे पीझेड कसं असतंय, बाकी दोघं कसे आहेत, हॉरिझॉन्टल. sp2 हायब्रिड ऑर्बिटल कसे आहेत, त्या स्ट्रक्चरला हॉरिझॉन्टल आहेत. मात्र पीझेड कसं असतंय, लॅटरल. पीझेड कसं असतंय, लॅटरल, किंवा त्याला व्हर्टिकल म्हणलं जातं. उभे दोघं एकमेकाला छेदतात. हे कसे समोरासमोर छेदले, इथं स्ट्रॉंग सिग्मा बॉन्ड तयार झाला. इथं ओव्हरलॅपिंग कोणतं घडतंय, sp2 ओव्हरलॅप्स विथ द sp2 ऑर्बिटल. मात्र इथं pz ओव्हरलॅप विथ द pz1 ऑर्बिटल. दोघाकडे एक एक अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहे, दोघं उभे छेदले गेले. तिथं काय तयार झाला, पाय बॉन्ड तयार झाला. म्हणजे अशा पद्धतीने तुमचा इथिन मोलेक्यूल होत असतोय, CH2 डबल बॉन्ड CH2. त्याच्यामध्ये कार्बन कार्बन एक सिग्मा आणि दुसरा पाय बॉन्ड असतोय. कार्बन कार्बन एक सिग्मा आणि दुसरा कसा असतोय, पाय बॉन्ड. अशा पद्धतीने काय तयार झाला तुमचा इथिन मोलेक्यूल. मग दिस sp2 hybridization gives that shape and geometry of this molecule. आता हा sp2 हायब्रिडाइज्ड ॲटम जो आहे तो काय सांगतोय, शेप अँड जॉमेट्री ऑफ द मोलेक्यूल. मग जर का इथं कन्सिडर केलं इथिन मोलेक्यूल मध्ये, हा जो इथिन मोलेक्यूल तयार झालेला आहे, ह्या इथिन मोलेक्यूल मध्ये जर कन्सिडर केलं तर कार्बन कार्बन बॉन्ड लेंथ ही काय असते, याची ठरलेली असते. कार्बन कार्बन बॉन्ड लेंथ ठरलेली असते, आणि ती किती असते, तर 120 डिग्री, 134 डिग्री. ह्याच्यामधली कार्बन कार्बन बॉन्ड लेंथ असते ती किती असते, 134 पास्कल पिकोमीटर. आणि ह्याच्यामध्ये जो बॉन्ड अँगल असतोय तो किती असतोय, कार्बन डबल बॉन्ड कार्बन, दोन्हीकडे 2 हायड्रोजन ॲटम, आणि इथला जो बॉन्ड अँगल असतोय, हायड्रोजन कार्बन आणि कार्बन, ह्याच्यामधला बॉन्ड अँगल असतोय तो किती असतोय, 120 डिग्री. बघा समजतंय का सर्वांना, समजतंय का सर्वांना. समजलं का sp2 हायब्रिडायझेशन. बाकी सगळ्यांना समजलं का, तन्वी, राजनंदिनी. इथं फक्त नेहमीप्रमाणे लक्षात ठेवायचं. काय लक्षात ठेवणार इथं शॉर्ट मध्ये, आता आपल्याला याचा जास्त उपयोग कुठं होणार आहे, तर कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड असेल, टाइप ऑफ हायब्रिडायझेशन, कोणताही कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड येऊ द्या, टाइप ऑफ हायब्रिडायझेशन sp2, sp3. कार्बन कार्बन डबल बॉन्ड असेल sp2, आणि कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड असेल तर sp हायब्रिडायझेशन. मग या दोन्ही कार्बन ॲटमचं नेचर सारखं असतं, sp3. डबल बॉन्ड मधले दोघं sp2, ट्रिपल बॉन्ड मधले दोघं sp हायब्रिडाइज्ड. हे नेहमी लक्षात ठेवायचं, कोणताही बॉन्ड शिका आता इथून पुढे तुम्ही, इथं तुम्हाला उपयोगाला पडणार आहे.
थांबूया आज आपण इथं. उद्याच्या लेक्चरला आपण एसपी हायब्रिडायझेशन बघूया आणि यातले पुन्हा डायरेक्ट बॉन्ड पॅरामीटर तेवढे महत्वाचे आहेत बघा. मग आपण 11वी घेऊया ऑनलाईन. 12वी मात्र आता 11वी एवढ्या टॉपिकवरच संपवायचं. 12वी मात्र चालू करताना आपण ऑफलाईनच करूया चालू. समोरासमोर काय असेल ते. थांबूया आज आपण इथंच.